2 दिवसापूर्वी कोरेगाव तालुक्यात दुगी या गावामध्ये मातंग कार्यकर्त्याला आमच्या जातीय द्वेषापोटी हॉटेलवरती बेदम मारहाण झाली। त्याबाबत ॲट्रॉसिटी दाखल झालेली आहे। मात्र ती ॲट्रॉसिटी दाखल माघार घेण्यासाठी कोणते माऊली माने ज्ञानेश्वर माने का माऊली माने माऊली म्हणतात का? त्या यसकळच्या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माने उर्फ माऊली माने यानं तिथल्या 200 सवर्ण समाजातल्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना एकत्र करून या पोरांना नागडं करून मारा, 1-2 मर्डर करा, बाहेर मी काढतो, काळजी करू नका, पण या मारा मांगट्यांचा नांगा जिरवा ही वल्गना करून या सगळ्यांना भीतीदायक वातावरण निर्माण केलेलं आहे। कोरेगावच्या डीवायएसपी काय नाव त्यांचं? राजश्री तेरणे। असून अडचण नसून खोळंबा। महिला जरी त्यांच्या कार्यालयात गेल्या तरी ही डीवायएसपी बाई काय भेटाय मागत नाही। त्यामुळं कायदा सुव्यवस्थेच्या 12 वाजलेल्या आहेत। डीवायएसपीला तिकडे वेळ नाही अशी भयावह परिस्थिती दुगीमध्ये झालेली आहे। त्या माऊली मानेला उर्फ ज्ञानेश्वर मानेला संजय गाडेचं खुलं आव्हान आहे, बेट्या दुगीतल्या बौद्ध आणि मातंग समाजाच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला, तुला जिल्ह्यात फिरू देणार नाही। हा आरपीआयचा तुला जाहीरपणे आव्हान आहे। तुझ्यात एवढीच माजर मस्ती असेल तर चॅलेंज कर, वेळ तू दे, टाइम तू दे, ठिकाण तू दे। संजय गाडे एकटा तुझ्या समोर हजर असेल, तुझ्यातला बी मला दम बघायचा, तुझ्यात किती दम आहे। माजलेल्या मस्तावलेला जागेवर आणण्यासाठीच बाबासाहेब आंबेडकरने ॲट्रॉसिटीचा हत्यार दिलेला आहे। आणि तू जर मस्ती करत असतील तर तुझ्याबरोबर कुस्ती खेळायची आरपीआयची कधीही तयारी आहे। तू बेटा फक्त आव्हान द्या, संजय गाडे हजर आहे। जर या कार्यकर्त्यांना धक्का लागला त्या डीवायएसपी मॅडमनं डोकं ठिकाण्यावर ठेवून तात्काळ दलित वस्तीमध्ये पोलीस बंदोबस्त द्यावा, प्रांतांनी लक्ष घालावं, या प्रमुख मागण्यासाठी आज आम्ही लक्षवेधी केलेले आहे। आणि त्या लक्षवेधीचं निवेदन